यंदा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड झालेली आहे। सध्या जो कांदा बाजारात आहे तो म्हणजे लाल कांदा। आता जवळपास तोही संपत आलेला आहे आणि आता सुरू झालेली आहे आवक, ती म्हणजे उन्हाळ कांद्याची। उन्हाळ कांदा हा त्या ठिकाणी बाजारात येत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देणारी काहीतरी धोरणं त्या ठिकाणी सरकारने आखली पाहिजे। गेल्या 10 ते 12 दिवसापासून त्या ठिकाणी कांद्याला जी काय उतरती कळा लागलेली आहे किंवा कांद्याची बाजाराची जी काय घसरगुंडी आहे ती नेमकी थांबणार कधी, याबाबत संपूर्ण व्हिडिओ आहे। त्यामुळे हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। देशभरातील घाऊक बाजारात कांद्याचे दर हे त्या ठिकाणी घसरलेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागत आहे। दरम्यान कृषी मंत्रालयाने रब्बी हंगामातील काही पिकाच्या पेरणीबाबत नवीन आकडेवारी त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे। यामध्ये कांद्याच्या पिकाबाबत एक मोठी अपडेट आलेली आहे, ज्यामध्ये असं म्हटलंय की यंदा कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहे। लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाल्याने यावर्षी कांद्याच्या किमतीत लक्षणीय घट होईल आणि शेतकऱ्यांना खूप भाव मिळेल असं त्या ठिकाणी दिसून येत आहे। महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि इतर राज्यांमधील प्रमुख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी खूप कमी भाव मिळत असताना ही आकडेवारी समोर आली आहे। तथापि काही राज्यांमध्ये शेतकऱ्यांना बाजारात किंचित चांगले भाव मिळत आहेत, ज्यामुळे नफ्याची परिस्थिती त्या ठिकाणी कायम आहे। यावेळेस सुमारे 1.66 लाख हेक्टर क्षेत्र त्या ठिकाणी वाढलेलं आहे। केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या मते यावेळी रब्बी हंगामात 10.29 लाख हेक्टर क्षेत्रात कांद्याची लागवड झाली आहे, जी गेल्या वेळेपेक्षा 1.66 लाख हेक्टर जास्त आहे। क्षेत्र वाढल्याने कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढेल। तथापि हवामान आणि पावसाळी परिस्थितीमुळे पिकावर थोडासा परिणाम होऊ शकतो। कृषी मंत्रालयाच्या मते 2024-25 मध्ये कांद्याचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत 19% वाढून 288.77 लाख टन होऊ शकते। 2023-24 हंगामात कांद्याचे उत्पादन हे 242.67 लाख टन एवढे होते। चालू हंगाम जून 2025 पर्यंत हे भारताचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत एकूण कृषी क्षेत्राच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि पिकांची पेरणी, खरेदी, हवामान आणि जलसाठ्याची स्थिती तसेच उत्पादनांच्या घाऊक आणि किरकोळ किमतींचा आढावा घेतला आणि विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे दिली। विविध पिकांचे चांगले उत्पादन होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळावा यासाठी शिवराज सिंग चौहान यांनी अधिकाऱ्यांना तशी व्यवस्था करण्यास त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काही सकारात्मक पावले जर उचलली तरच कांद्याला चांगले भाव त्या ठिकाणी मिळतील आणि शेतकऱ्यालाही त्या ठिकाणी 4 पैसे त्या ठिकाणी भेटून जातील। दिलेली माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुमच्या बाजार समितीत कांद्याला किती बाजारभाव मिळतोय कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह, एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, धन्यवाद।